हे ऑनलाईन योगा करणं हे कितपत योग्य वाटतं तुम्हाला? म्हणजे निरीक्षण आहे की तसं ही केस हिस्ट्री तर तुम्ही समोरासमोर म्हणजे जरी ऑनलाईन असला तरी समोरासमोर बसूनही गुगल मीट असेल किंवा झूमद्वारा सुद्धा तुम्ही प्रत्येकाचं हे घेऊ लिहून शकतो. घेऊ शकतो. म्हणजे ते बरोबर, फार काही बरोबर. अवघड आहे अशातला भाग नाही हं. आहे. आणि योग शिक्षकाला जो कोणी ऑनलाईन घेतोय, हे मी माझं वैयक्तिक मत सांगते की त्याला समोरच्या माणसाचं नावापासून बाकीच्या सगळ्या गोष्टी माहीत असणं त्याच्याबद्दल हं. फार गरजेचं आहे. आणि ती व्यक्ती त्याला त्याच्या त्या विंडोमध्ये म्हणजे आपण जे स्क्रीन म्हणतो हं. लॅपटॉप जेव्हा त्याचा सुरू असतो त्याच्यामध्ये ती व्यक्ती पूर्ण दिसणं त्याला दिसणं. गरजेचं आहे. बरोबर. त्याने त्याला तो कशाप्रकारे तो करतो आहे भले तो हं. म्हणजे ऑनलाईन क्लास असला तरी त्याला तो व्यक्ती कशाप्रकारे करतो आहे, तो कशाप्रकारे तो उभा आहे मॅटवर, तुम्हाला त्याचं मॅट पूर्ण दिसतंय का, ती व्यक्ती तुम्हाला पूर्ण दिसतीये का, हे माहीत असणं किंवा हे हं. त्याने ऑब्झर्व करणं हे फार हं. गरजेचं आहे. या निमित्ताने मला एक सांगावासं वाटेल, एक अनुभव सांगावासा वाटेल सांगा. की अगदी. कोरोना काळामध्ये जे विवेकानंद केंद्र जी संस्था आहे त्यांचा नारडेप जो प्रकल्प आहे त्यांना DST म्हणजे आपलं डिपार्टमेंट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजीने एक हे दिला होता, प्रोजेक्ट दिला होता हं. की कोरोना काळामध्ये वृद्धांसाठी म्हणजे सिनियर सिटीजनसाठी तुम्ही घ्या म्हणजे योगा योगा. पूर्ण घ्या. बरोबर. तर त्याच्यामध्ये 60च्या वरतींसाठी जेव्हा व्यक्ती ज्या होत्या त्यांच्यासाठी जेव्हा मी हा घेतला वर्ग, तर मी फक्त 20 व्यक्तीच घेतल्या होत्या तेव्हा. हं. कारण मला त्या दिसल्या पाहिजेत समोर. बरोबर. कशा करतायत, कसा त्यांचा हं. अनुभव आहे. तर तो पण अनुभव खूप छान होता. कारण हे हं. तुम्हाला ती व्यक्ती दिसणं फार गरजेचं आहे. हं. हं. नाहीतर एकाच वेळेला जर तुमच्याकडे 100 आणि 200 लोकं एकाच वेळेला करत असतील, तर त्या योग शिक्षकाला पण ते शक्य नाही की प्रत्येकाकडे तो लक्ष देऊ शकत नाही. बरोबर. तर एका वेळेला अर्थात हे ज्याचं त्याचं वैयक्तिक मत आहे, हं. किती त्याने एका वेळेला घ्यावेत. हं. पण माझं मत आहे की जर तुम्हाला ती व्यक्ती पूर्णपणे दिसत नसली तुमच्या हं. स्क्रीनवर, तर मी तरी स्वतः असे क्लास घेणार नाही. बरं.